श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। वृंदावनासी बहुशांत काया चाफा फुलला बहुवेडी निष्ठा। समाधीवरी वर्षत आहे गुरुला नमस्कार माझा समर्थ वेणापदाला। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी। जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी। शरणागत दीना शरणागत दीना चरणी शरणागत दीना चरणी करुणा दृष्टी निहारी करुणा दृष्टी निहारी। राजा राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम। राम भोजय राम
जय राम 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 हो जय राम 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 हो जय राम राम रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी वत्सा लागी धेनू जैसी वत्सा लागी धेनू जैसी करी करुणा सावली दया करी करुणा सावली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी मदंत पाहू नको त्वरित ये मदंत पाहू नको त्वरित ये उचलित पाऊली दया करी ये उचलित पाऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली जय रामात्मज तनयावरी करी जय रामात्मज तनयावरी करी सुख कर कर सावली दया करी सुख कर कर सावली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय पवनपुत्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय संत वेणा स्वामी महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय मंगलमूर्ती मोरया गणपतीचं आज आपण आख्यान सगळं ऐकणार आहोत गणपतीच्या जन्माचं आणि गणपतीचं वर्णन कसं केले सुंदर वर्णन केलेलं आहे बघा ते ऐकायचे धरोनिया हर्ष करी धरोनिया हर्ष करी भक्तजनांची संकट मारी भक्तजनांची दुःखे मारी धरोनिया हर्ष करी धरोनिया हर्ष करी भक्तजनांची विघ्ने मारी भक्तजनांची विघ्ने मारी सेंदूरशमी बहुप्रिय जाला सेंदूरशमी बहुप्रिय जाला तुरा दुर्वांचा शोभला तुरा दुर्वांचा शोभला धरोनिया हर्ष करी धरोनिया हर्ष करी भक्तजनांची विघ्ने मारी भक्तजनांची विघ्ने मारी माथा भरित माथा जडित मुकुट पूर्ण माथा जडित
मुकुट पूर्ण उंदीर असे ज्याचे वाहन, उंदीर असे ज्याचे वाहन. भाव मोदक हाराभरी, हा भाव मोदक हाराभरी. तुका भावे पूजा करी, तुका भावे पूजा करी. ऐसा गजानन महाराज, ऐसा गजानन महाराज. ज्याचे चरणी लाहो माथा, ज्याचे चरणी लाहो माथा. दरोनिया परश करी, दरोनिया परश करी. भक्तजनाची विघ्ने मारी, भक्तजनाची विघ्ने मारी, भक्तजनाची विघ्ने मारी. मंगलमूर्ती मोरया, गजानन महाराज की जय. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. व्युत्पत्ती नाही, कला नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनाची. ऐसा माझा वाग्विलास, म्हणून बोलते सावकाश. भावाचा भोक्ता जगदीश म्हणून या. अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपतिः. श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं. श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरुं. अखिल गुणनिधान, अखिल गुणनिधान भक्तवत्सल आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र, उपास्य दैवत श्री मारुतीराय, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज, सद्गुरु संत वेणा स्वामी महाराज, आमचे कीर्तन गुरु आदरणीय परमपूजनीय कौस्तुभ स्वामी महाराज, या स्थानातील सर्व देवी देवता, मुख्य म्हणजे मंगलमूर्ती गणेश, विघ्नेश्वर, विश्वेश्वर, काशीनाथ विश्वेश्वर महादेव, पार्वती माता, विठ्ठल रुक्मिणी, हनुमंत आणि या सर्व देवी देवतांना वंदन करूया. या ठिकाणी जमलेले कीर्तनकार, प्रवचनकार, पुराणिक, वैदिक सगळे येणार आहेत. सकाळी ज्यांनी हे केलेलं आहे, यज्ञ केलेला आहे ते. आणि तसंच या विश्वाचा कारभार ज्या संत सज्जनांमुळे चालतो त्या सर्व संतांना वंदनयुक्त सन्मान करून आणि उपस्थित श्रोते जगदीश मूर्ती, मगाशी म्हटले तसं ज्ञानदेवांनी श्रोत्यांना जास्त महत्त्व दिलेलं आहे. तुम्ही जर नसाल तर कोणापुढं कीर्तन करणार रे मी. आणि सगळी ही बालचमू आहे, सगळे मोठ्या माता भगिनी आलेले आहेत, मोठे आपले पितामह समान सगळे मोठे काका वगैरे सगळे आलेले आहेत. तर सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदनयुक्त सन्मान करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करूया. पुन्हा दोनच ओळी घेणार. धरोनिया फरश करी,
धरोनिया हर्ष करी भक्तजनाची विघ्ने वारी, भक्तजनाची विघ्ने वारी. भाव मोदक हारा भरी. आज किती मोदक आणलेत माहितीयेत का? 1001. हाराभरी म्हणजे एवढा मोठा हारा आहे, तेवढे भरून त्याला मोदक आणलेले आहेत. तुका म्हणे पूजा खरी, तुका भावे पूजा खरी. भक्तजनाची विघ्ने वारी, भक्तजनाची विघ्ने वारी, भक्तजनाची विघ्ने वारी. मंडळी, गणेशाची आपण आराधना करतो. आपण भाग्यवान आहोत, आपल्या जवळ गणपती मंदिर आहे. तुम्ही मुलं रोज इथे जुडो करताय, काही मुली नृत्य करतात, महिला कीर्तन गायन करत असतात. आणि आपण सगळे गणपतीजवळ काय येतो? तुकाराम महाराजांचा हा जो अभंग आहे, संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज, त्यांनी अगदी थोडक्यात पण गणपतीचं किती सुंदर वर्णन केले हो. आपण जे रोज त्याचं रूप पाहतो किंवा जे सगळं ऐकलेलं आहे तसंच सगळं, की त्याला दुर्वा आवडतात, शमी आवडतात, त्याच्या मुकुटामध्ये छान रत्नहिरा चमकत असतो, त्याला सेंदूर आवडतो. त्याच्यानंतर सगळ्या जेवढे कोणी त्याचे भक्त आहेत त्या प्रत्येकाचं काहीतरी संकट असतं की नाही रे? कुणाला दुःख नाही असं आहे या जगात? आत्ता येता येता कुणाचं तरी काहीतरी झालेलं असतं, महिलांना काहीतरी अडचण आलेली असती, पण त्या अडचणी ती संकट सगळी दूर करणारा, सगळ्यांची विघ्न, म्हणून त्याला आपण विघ्नहर्ता म्हणतो. सुरुवातीलाच म्हटलंय की वक्रतुंड महाकाय, म्हणजे त्याची जरी सोंड वाकडी असली, त्याचं तुंड म्हणजे सोंडेचा आकार आहे, तरीसुद्धा तो आपण का पहिल्यांदा नमस्कार करतो? की आपल्या सगळ्या जीवनातल्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला यश मिळू देत, आपल्याला सुख मिळू देत, एवढ्यासाठी आपण या भगवंताची किंवा गणेशाची पूजा करत असतो, त्याची प्रार्थना करतो. पण हाच श्लोक का निवडला? आपण अथर्व शीर्ष म्हणतो, प्रणम्य शीर्षा देवम म्हणतो. गणेशाचे कितीतरी छान छान ऋणू मागच्या वर्षी तो घेतला होता, वाजती वाळे. पण आपल्याला यावेळेला हा तुकाराम महाराजांचा का घेतलाय? तर आज गणेशाचा जन्म आहे. गणेश जन्माच्या निमित्तानं आपण या गणेश मंदिर सांस्कृतिक केंद्रामध्ये आता दरवर्षी इथं जमायचे आणि छान गणेशाचा जन्म कशासाठी करायचा, हा उत्सव का करायचा? की आपल्याला चांगलं यश मिळू देत, आपली संकट दूर होऊ देत, कुठलीच काळजी आपल्याला नको आणि आपलं आनंदी जीवन राहू देत. आणि म्हणून पण सगळ्यांना असं वाटतं का एवढं त्या गणपतीचं विशेष आहे हो, गणपतीच का श्रेष्ठ आहे? कारण एकतर तो बुद्धिदाता आहे, बुद्धिमान, स्वतः ज्याच्याकडे बुद्धी असते ना तोच दुसऱ्याला बुद्धी देऊ शकतो, स्वतः जो ज्ञानी आहे तोच दुसऱ्याला ज्ञान देऊ शकतो. पण काही जण म्हणतात का हो या गणपतीचं आणि इतर शास्त्रांचं काय महत्त्व आहे सांगा तुम्ही. तुम्ही मुलं अजून लहान आहात, पण महिला भगिनींना आणि मोठ्या सगळ्या पालक बंधूंना माहिती आहे की ज्या वेळेला आपल्याला काहीतरी आयुष्यात संकट येतात, मग तो मंगळ वक्र असतो, शनी वक्र असतो, मंगळ वक्र असतो, कधी कधी संततीच्या स्थानावर तो येतो, कधी कधी आयुष्याच्या स्थानावर येतो. आणि मग अशा वेळेला गणपतीची जर प्रार्थना केली, कुठल्याही संकटाच्या वेळेला फक्त गणपतीची जर प्रार्थना केली, फक्त गणपतीचं नामस्मरण केलं तर सगळं दूर होतं. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा या गणरायाला जास्त महत्त्व आहे. अहो ज्योतिषशास्त्र सांगा तुम्ही असं म्हणाल, मग कुणी जर म्हणतं का हो मग गणपतीचीच का आराधना करायला पाहिजे? एक श्लोक आहे की नाही सगळ्यांच्या माहितीचा, आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. आकाशातनं पडलेलं पाणी जसं सगळीकडे सगळ्या धारा पडत असतात आणि ते सागराला मिळत असतं, तसं कुठल्याही देवाला नमस्कार केला
तरी तो नमस्कार कुणाला पोचतो? केशवम प्रती. आपण सगळ्यात विष्णू केशव श्रेष्ठ मानतो. मग कशाला गणपतीचीच पूजा करायला पाहिजे? गणपतीचीच आराधना कशाला करायला पाहिजे? आमच्या शेजारी दत्ताचं मंदिर आहे, कुणी म्हणतं आमच्या शेजारी देवीचं मंदिर आहे, मग आम्ही त्यांची पूजा केली, बिघडतं कुठं? बिघडत काहीच नाही. प्रत्येक देव हा परमात्माच आहे. पण डॉक्टर काय म्हणतात हो, आता समजा प्रत्येकाला काहीतरी, कोणाचं डोकं दुखतं, कोणाचं पोट दुखतं, कोणाचं काय होतं, सगळे म्हणतात. खरं म्हणजे औषध कुठलंही घेतलं, एक सगळी औषध आहेत जगात, एवढी ढिगभर औषध आहेत, कुठलंही औषध घेतलं तरी आपला आजार बरा होत असतो. पण मला सांगा, पोट दुखत असेल तर पायावरची गोळी घेऊन चालेल का? ताप आला असेल तर दुसरी गोळी घेऊन चालेल का? मग डॉक्टर काय म्हणतो, ज्याची गोळी, जो ताप आहे, जे तुमचं दुखणं आहे त्याच्यावरचीच मी गोळी देणार. नाही तर आपण जातो केमिस्टकडे, अहो माझं डोकं दुखतं, दुसराही जातो, अहो माझं डोकं दुखतं, पण त्याला माहिती नसतं याचं डोकं का दुखतं आणि याचं डोकं का दुखतं, तो एकच गोळी देतो. तसं नसतं. प्रत्येक आजारावरचं जसं वेगळं औषध असतं, तसं प्रत्येक आपल्या संकटावरचं किंवा प्रत्येक आपल्या अडचणींवरचं एक विशिष्ट औषध आहे, आणि ते म्हणजे गणराया. गणपतीची जर आपण आराधना केली तर आपली सगळी संकटं, सगळी दुःखणी ही बरी होणार. बरं, काही जण म्हणतात मग योगशास्त्रामध्ये तो श्रेष्ठ आहे. योगशास्त्रामध्ये वर्णन आहे, आज आपण सकाळीच गणेशाचं अथर्वशीर्ष म्हणले, त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः. मूलाधार म्हणजे आपल्या शरीरामध्ये 6 हे आहेत, केंद्र आहेत, आणि तर त्यापैकी मूलाधार हे गणपतीचं स्थान आहे. आणि त्या मूलाधारातून काय होतं, आपण पहिला जो श्लोक म्हणला की मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, हा मुळांचा आधार आहे, सगळ्याचा आधार आहे, आणि आपल्याकडं सगुणाकडून निर्गुणाकडे, परमात्म्याकडे नेण्यासाठी हा आपल्याला गणपती उपयोगी पडतो. म्हणून योगशास्त्राचा सुद्धा प्रवर्तक तोच आहे. बरं, प्रत्येक गोष्टीत विद्येचा तर दाता आहेच, म्हणून आपण विद्येला जाताना विद्यारंभम करिष्यामी आपण म्हणतो गणपतीचं स्तोत्र म्हणून. तर म्हणून हा गणपती सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण मला सांगा, तुमच्यामध्ये सुद्धा अशी स्पर्धा घडते की नाही, शाळेमध्ये किंवा आपल्या महिलांची पण असते, काय हो त्यांचाच काय सगळीकडे मान पहिला. मुलं म्हणतात यालाच कशाला सेक्रेटरी केलं, हाच सगळीकडे पहिला का. देवांमध्ये सुद्धा एकदा स्पर्धा लागली बरं का, आणि देव म्हणायला लागले सगळ्यात पहिला मान कुणाला द्यायचा? अग्रपूजेचा मान, आद्यपूजेचा मान कुणाला द्यायचा? प्रत्येकामध्ये चर्चा, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, प्रत्येकजण म्हणाले. मग सगळेजण गेले ब्रह्मदेवाकडे. अहो ब्रह्मदेवा, मला सांगा, प्रत्येक पूजेचा किंवा प्रत्येक कार्याच्या आरंभी कुणाचं बरं नमन केलं पाहिजे? मग ब्रह्मदेव जरा विचार करतो, तसं असं आहे, आपल्याला काहीतरी स्पर्धा घेतली पाहिजे, परीक्षा घेतली पाहिजे. सगळे म्हणतात देव बरोबर आहे, परीक्षा घेतली त्याच्याचा पहिला नंबर येईल, तोच अग्रपूजेचा मान होईल, त्यालाच मिळेल. ठरलं. काय ठरलं? तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट, पण जरा वेगळ्या पद्धतीनं सांगणार आहे. काय ठरलं? एक स्पर्धा घ्यायची. कशाची घ्यायची? बुद्धीची घ्यायची. बुद्धीत सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? आपण शाळेमध्ये पेपर देतो किंवा सगळेजण परीक्षा देतात, महिलासुद्धा मोठ्या मोठ्या परीक्षा आत्ता देत असतात, तर त्याच्यात आपल्याला परीक्षा द्यावी लागते, आणि त्याच्यात जो पहिला नंबर येईल त्याला आपल्याला सर्टिफिकेट मिळतं, बक्षीस मिळतं, ट्रॉफी मिळते. मग म्हणे आपण असं करूया, पळण्याची शर्यत घेऊया. पळण्याची शर्यत. आता पळण्याची शर्यत सगळे ते म्हणतात छान आहे, चालेल, लगेच तयार बरं का सगळे, ती रेग बिग मारलेली, त्याच्यावर 1 2 3 3.5 सुरू. पण परत ते म्हणतात पायी जायचं का वाहनानं जायचं? आता स्पर्धा कशी आहे? पळण्याची. मग पळताना काही वाहनाची गरज आहे का हो? पण नाही. ब्रह्मदेव जरा खूप शांत आहेत बरं का. ते म्हणतात ठीक आहे, प्रत्येकानं आपापल्या वाहनावरनं चाल. ठीक आहे, 1 2 3 3.5 म्हणून स्पर्धा सुरू झाली. गणपती बाप्पा तिथे होते, छोटा गणेश, छोटा म्हणजे तो मोठा आहे. तो म्हणतो अरे च्या, काहीतरी प्रश्नात गडबड दिसते. बुद्धीची परीक्षा आणि पळण्याची शर्यत हे कधी जुळेल का हो? त्याच्यासाठी वेगळी परीक्षा पाहिजे. आणि मग हे सगळे पळाले सुद्धा.
तो म्हणतो हे सगळे नापासच झाले, कारण स्पर्धा कशाची घ्यायची आहे, बुद्धिमत्तेत कोण श्रेष्ठ आहे त्याची. आणि हे पळाले वाहनावरनं. मग सांगा, समजा एखाद्याचं विमान वाहन असेल तर त्याचाच पहिला नंबर येईल. मग गणपती म्हणतो ही पळण्याची शर्यत आहे का वाहनाची शर्यत आहे, कशाची शर्यत आहे? आपण असं करूया, नाहीच पळायचं. पळण्यापेक्षा जीवनामध्ये सुद्धा पळत असताना आपल्याला काय लागतो, काहीतरी अनुभव लागतो. कुठल्या कार्याच्या वेळेला काय करायला पाहिजे, कुठल्या कामाच्या वेळेला काय करायला पाहिजे, हे जरा मोठी माणसं सांगतात. आणि मोठी माणसं काय म्हणतात माहिती का, आम्ही 4 पावसाळे जास्त खाल्लेत म्हणतात, पाहिलेत नाही, खाल्लेत. आणि म्हणून मग आम्ही जे सांगतो ते बरोबर आहे. आपण म्हणतो तुम्ही कुठं परदेशात गेलात, तुम्ही कुठं सहलीला गेलात, तुमच्या वेळेला तर काही वाहनं नव्हती. पण त्यांनी जरी वेससुद्धा ओलांडली नसली, आपल्या गावाच्या पलीकडे जरी गेलेले नसले, तरी त्यांना सगळे जगातले अनुभव असतात. हे सगळा गणपती विचार करतोय बरं का, एवढासा तुमच्या का गणपती. आणि मग तो म्हणतो आपण असं करूया का, आपले आईबाबा आहेत की नाही, माहिती आहे कथा, आपले आईबाबा आहेत की नाही, त्यांनाच आपण नमस्कार करूया. काय ठरली बरं का आता देवा, काय ठरली आहे स्पर्धा, काय ठरली आहे, देवांमध्ये शर्यत का केली, देवांमध्ये शर्यत केली, प्रदक्षिणा करण्याची, प्रदक्षिणा करण्याची, 3 प्रदक्षिणा पृथ्वीस घालून, 3 प्रदक्षिणा पृथ्वीस घालून, चातुरी गावयाची, देवामध्ये शर्यत केली, देवामध्ये शर्यत केली, देवामध्ये शर्यत केली. गेला भरा गेला. आईबाबांना म्हणजेच शंकर आणि पार्वती त्यांना पहिला नमस्कार केला वाकून. मुलांनो कसं वागायचं घरात समजून घ्या. नमस्कार केला आणि छान 3 प्रदक्षिणा केल्या आईबाबांना, म्हणजे शंकर पार्वतींना. आणि पुन्हा त्यांना म्हणाला मला चांगला आशीर्वाद द्या, मला मोठं होण्याचं, हुशार होण्याचा, बुद्धिमान होण्याचा आशीर्वाद द्या. आईवडिलांनी आशीर्वाद दिला, तथास्तु, बुद्धिमंत हो, गुणवंत हो, कीर्तिवंत हो, आयुष्यवंत हो, यशोवंत हो आणि दीर्घायुषी हो. आला पळत आला तर कुणीच आलेले नव्हते, हाच पहिल्यांदा येणार, कारण हा किती फिरला, आईवडिलांना फक्त प्रदक्षिणा घालून आला. आणि बाकीचे आले ना धापा टाकत 3 प्रदक्षिणा अख्ख्या पृथ्वीला घातल्या आहेत, कोणी वाहनावरून आपल्या आणि येऊन बघतायत तर काय, हा गणपती आपला निवांत बसलेला आहे, निवांत. त्यांना वाटतं गणरायाने माघार घेतली बरं का या स्पर्धेतून, हा पुढे गेलाच नाहीये. आणि म्हणून सगळेजण त्याची थट्टा करतात. बघा हे गाणं सगळ्यांना मुलांना आवडेल. काय लंबोदर वक्रतुंड पंत, काय लंबोदर वक्रतुंड पंत, पैज हारुनी बैसला निवांत, पैज हारुनी बैसला निवांत. कसा धावे उंदीर म्हणून शांत, कसा धावे उंदीर म्हणून शांत. असे ब्रह्मा गणराज साथ देत, असे ब्रह्मा गणराज साथ देत. काय लंबोदर वक्रतुंड पंत अहो पंत. त्याची थट्टा केली. काय लंबोदर वक्रतुंड, अहो पंत तुम्ही घाबरलात वाटतं, उंदरावरून कसं जायचं, तुमचं वाहन एवढंच पिटुकलं, तुमचं एवढं लंब उदर, मोठंच्या मोठं पोट, तोंड वाकडी, आणि तुम्ही कसे काय पैसे हारलात की नाही. मग आता सगळ्यांना उत्सुकता जमली. सगळे ब्रह्मदेवा आमच्यापैकी कुणाचा पहिला नंबर आला, कोण जिंकलं, निकाल सांगा, निर्णय सांगा. ब्रह्मदेव म्हणतात
निकाल सांगू की निर्णय सांगू? नुकत्याच आपल्या हे झालेल्या आहेत निवडणुका, नगरपालिका आणि महानगरपालिका. तिथेही निकालच लागलेत सगळ्यांचे. हल्ली निर्णय कुणीच विचारत नाही. निर्णय म्हणजे जरा विचारपूर्वक घेतलेला असतो तो निर्णय असतो, आणि जो असा लागला तो निकाल. मग ब्रह्मदेव विचारतात, निर्णय सांगू की निकाल सांगू? काही सांगावं, कोण पहिला आला सांगा. ते म्हणतात, वक्रतुंड लंबोदर श्री गजानन गणपती पहिला नंबर आलेला आहे. टाळ्या वाजवा पुरानो. आता याला एवढी वक्रतुंड लंबोदर म्हटलं असं खरं म्हणजे अशी थट्टा करावी का रे देवांची? पण एक तुमच्यासारखा छोटा मुलगा होता, ही गोष्ट ऐकली. घरी जाऊन प्रयोग करायचा नाही बरं का. ही कथा ऐकली आणि तो घरी गेला आणि त्यांनी काय केलं? आई वडिलांच्या पायावर डोकं दणा 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 आदळलं. म्हणजे साधा नमस्कार नाही, आणि एवढा फुलांचा भारा घेऊन गेला होता, एवढा बुके तुमच्या भाषेतला, आणि तो त्यांच्या हातात दिला आणि डोकं दणादणा परत एकदा आपटलं. आई वडिलांना वाटतं, अरे हा दगड आहे काही मेंदूची कवटी आहे, या दगडाला आम्ही जन्म दिला की काय? आणि परत काय म्हणतो, हे बघा गोष्ट सांगितली गणपतीची, तसा तुम्हाला नमस्कार केलेला आहे, आता तुम्ही जावा तुमच्या कामाला, असं सांगतो. आई म्हणतो, जा स्वयंपाक करत जा. बाळाबान म्हणतो, जा तुम्हाला काय करायचं करा. मग मला सांगा, अशासाठी आई वडिलांना नमस्कार करायचा आहे का हो? अशासाठी नाही नमस्कार करायचा. त्यांची रोज छान मनापासून आदर करायचा, त्यांच्याबद्दल नम्रता ठेवायची, प्रेम ठेवायचं, सांगतील ती कामं करायची. आणि मग महागणपती का बरं झाला की प्रत्येक गोष्टीत त्यानं आईवडिलांचा सल्ला घेतले. आणि म्हणून आपण आता म्हणतो की गणपती का बुद्धिमान आहे, हे या छोट्याशा स्पर्धेमध्ये सिद्ध झालं की बुद्धिमान आहे, चातुर्य आहे, आणि सगळ्या देवांना त्यांनी हरवलेलं आहे. मग तेव्हापासून सगळे देव त्याला फार मानायला लागले. म्हणूनच पुन्हा एकदाच म्हणूया, धरोनिया फरश करी भक्तजनाची विघ्ने मारी, भक्तजनाची विघ्ने मारी. आता गणपतीच्याच आज सगळ्या कथा ऐकायच्यात, अजून त्याची बुद्धिमत्तेच. आता सगळ्या देवांना खात्री पटली आहे, पण त्यांच्यावर काहीतरी संकट यायला पाहिजे होतं ना. संकट आल्याशिवाय माणसाला महत्त्व पटत नाही. आईवडिलांचं नाही, मुलांचं नाही, भावांचं नाही, बहिणींचं नाही. तसा त्या गणराजाचं महत्त्व कळायला पाहिजे. म्हणून एक अशी घटना घडली, तीही तुम्हाला माहिती आहे, पण ती पण जरा गंमतशीर सांगते. काय झालं, रावण सगळ्यांना ऐकून माहिती आहे, तसा बुद्धिमान आहे, पराक्रमी आहे, 10 मुख आहेत, सगळं त्याचं वर्णन काही सांगत नाही. पण तो सुद्धा आईची छान सेवा करायचा. म्हणजे या कथेशी संबंधित अशी ती कथा. आईला खूप मानायचा. मुलांना एवढं लक्षात ठेवायचं या 2 गोष्टीतनं की आई म्हणाल ते प्रमाण. आई म्हणली थांब, थांबायचं. आई म्हणली खा, खायचं. आई म्हणली शाळेला जायचं. आई म्हणली अभ्यास कर, करायचं. आता हा जो आहे रावण, इतक्या कामामध्ये मग्न, एवढ्या मोठ्या लंकेचा तो राजा, आणि एक दिवशी पाहतो आई काय करते हो, छोटी 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 मातीची लिंग, महादेवाची पिंड असते की नाही, त्याला लिंग म्हणतात, अशी छोटी छोटी लिंग करून त्यांची पूजा करत असते. हा म्हणतो, अगं हे काय? म्हणे मला 1 कोटी लिंग करायची. अहिल्याबाईंनी सुद्धा केली होती बरं का. 1 कोटी लिंग करायची तर त्याची पूजा करायची. कशासाठी? मला कैलास पद मिळायला पाहिजे, कैलासावर जायला मिळायला पाहिजे. रावण म्हणतो एवढीशीच गोष्ट, आणि त्याच्यासाठी तू रोज एवढी छोटी 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 मातीची लिंग करत बसणार? थांब, मी आत्ता जातो आणि कैलासच इथं घेऊन येतो, कैलासच घेऊन येतो म्हणतो. जातो लगेच. त्याला काय ताकद अशी आहे ना, गेला कैलासावर. कैलासावर गेला, महादेवाच तिथे होतेच, पार्वती महादेव बसलेले आहेत. यांनी काय केलं, दणा 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 कैलास असा हलवलाय, आणि तो उचलून आणायचा आहे अख्खा कैलास. अहो सगळी पृथ्वी हादरली गेली, सगळे साधू हादरले गेले, त्याच्यावरचे प्राणी पक्षी घाबरले.
काय चाललंय, जसा काही भूकंप होतोय. पार्वती म्हणते, अहो बघा बघा महादेव, बघा काय चाललंय. अगं म्हणे, माझा तो लाडका भक्त आहे ना, तो आम्हाला हलवते. नाही नाही म्हणे, त्याच्या मनात काहीतरी असेल. मग ते जातात, म्हणतात, काय रे रावणा, तुला काय हवंय? माझ्या आईला रोज मातीची पिंड करावी लागते, लिंग करावी लागतात, आणि तिला कैलास पद पाहिजे, कैलासावर यायचे, म्हणून म्हणते मी तुम्हाला कैलासच घेऊन जातो. तो म्हणतो, तुला लिंग हवंय ना, एवढा कैलास कशाला नेतोस, तो राहू दे तिथं सुरक्षित आमचा आम्हाला. तू काय कर, मी तुला आत्मलिंग देतो. देवानं स्वतःचं लिंग, आत्मलिंग, सगळ्यात मोठं शक्तियंत्र आहे म्हटलंय बरं का त्याला. आणि ते त्यांनी लगेच त्याला दिलं. हे घेऊन जा म्हणे. आता तू इतका मोठा होशील, इतका मोठा होशील की 3 वर्ष जर तपश्चर्या केलीस ना, तर तूच ईश्वर होऊन जाशील, तूच देव म्हणजे माझ्यासारखा ईश्वर होशील, आणि सगळेजण तुझी आज्ञा पाळतील. आणि एवढंच काय, तुला कधीच मरण येणार नाही, तुला कुठलाच मृत्यू नाही, कशाची भय नाही. आनंदित झाला, घेतलं लिंग, पळत 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 निघालाय. अहो पण सगळ्या देवांना भीती बसली ना. देवांच्या लक्षात आलं, नारद मुनी माहितीच आहेत, नारायण नारायण करत गेलेत. अहो काय निवांत बसलाय. आणि तिकडं काय झालं माहितीये, महादेवांनी लिंग दिलंय रावणाला, आणि आता तुमचं स्थान गडबडणार आहे. तुम्हाला माहिती असेल, त्या रावणाने सगळ्या देवांना बंदिवासात टाकलेलं होतं, आणि आपली कामं दिली होती. शनिदेव सुद्धा त्यांच्यात काम करत होते, सगळ्यांची कामं सांगत नाही. आता म्हणे पटकन ते लिंग ह्याच्यात जायला नाही पाहिजे, लंकेमध्ये जाता कामा नाही, नाहीतर हा ईश्वर होईल, हा आमच्यावर अजून कुरघोडी करेल. नारद म्हणतात, थांबा थांबा, घाबरू नका, आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणतात विष्णूकडे जाऊ. विष्णूकडे गेले. विष्णू म्हणतात काय अडचण आहे? अहो म्हणे, असं असं रावणाने लिंग दिलंय, रावणाला लिंग दिलंय महादेवांनी, आणि आता काय करायचं? थांबा म्हणतात. नारदा जा, पटकन जा. पण नारद जातो, आणि नारद फार हुशार असतो, तुम्हाला माहिती आहे, त्याचं लगेच तिथे आगमन झालं. आणि इकडं विष्णूनी काय केलं, पुन्हा त्या गणरायाला बोलवलं. गणेश इकडे, हे बघ, पटकन जायचे आता तिथे पृथ्वी तलावर, आणि जिथे रावण तो पिंड हे आत्मलिंग घेऊन निघायलाय ना, ते पटकन गोळा करायचे आणि ते जमिनीवर ठेवायचे. कारण शंकरांनी सांगितलेलं असतं, हे घेऊन जा, पण हे जमिनीवर ठेवायचं नाही. एवढी अट घातली होती. याला काय वाटलं, त्याच्या दृष्टीने एवढंसं लिंग म्हणजे फार जड नव्हतं त्याला, रावणाला, आणि तो चालला. मग नारद मुनी येतात लगबगीनं. अहो 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 महाराज, तुम्ही कोण? अहो म्हणे, मी लंकेचा लंकाधीश रावण. पण हे काय म्हणे, हे मला शंकरांनी महादेवानी लिंग दिलं आहे, आत्मलिंग. मग कुठे चालला? मी लंकेला घेऊन चाललो माझ्या आईसाठी. हो का? अहो पण ती बघा, संध्याकाळ झाली, आत्ता झाली ना संध्याकाळ, संध्याकाळ झाली आहे, संध्याकाळची संध्या करायची असते ना, संध्यावंदन. तो म्हणतो आता संध्यावंदन वगैरे सगळं झूट. अहो तुम्ही आता एवढं हे मिळवलेलं आहे, तुम्ही ईश्वर होणार आहात, त्याच्यासाठी तुम्हाला आचार नको पाळायला. आचार म्हणजे आचरण. आपल्याला दिवसाकाठी जे जे करायचे ते त्या त्या वेळेला करायला पाहिजे. आपण जर सकाळी उठलो नाही, संध्याकाळी उठलो, तर आपली शाळा कशी होईल? नाही होणार. तसंच सकाळची पूजा व्हायला पाहिजे, मध्यान्हीची पूजा व्हायला पाहिजे, संध्याकाळचं संध्या व्हायला पाहिजे. तो म्हणतो नाही नाही, माझं धरणार कोण? हे लिंग कोण हातात धर? नारद म्हणतो मी धरतो ना. अहो अहो, तुमच्यावर कोणी विश्वास ठेवावा? तुम्ही तिन्ही त्रिभुवनात फिरणारे आणि सतत गात राहणारे, जाल निघून माझ्या लिंगाचं काय? तेवढ्यात विष्णुदेवानी काय केले, त्या गणपतीला पाठवले, हे बघ पटकन जा आणि ते लिंग आपल्या ताब्यात घे. त्यांनी काय केलं, गुराख्याचा वेश घेतला, बाळ गुराखी. जसा श्रीकृष्ण जात होता की नाही गायींच्या पाठोपाठ, तसं गुराख्याचा वेश घेतला बरं का. आणि आला ना तिथे डुलत 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 लुटू 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 करत आलेला आहे. आणि तो कसा म्हणतोय बरं का, छान गाणं म्हणतो तो. माझी ढवळी पवळी किती किती छान, माझी ढवळी पवळी कितीतरी छान, गोरी 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 रत्नाची खाण, गोरी 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 रत्नाची खाण. वाकडी तिकडी शिंग किती किती डौलदार, वाकडी तिकडी शिंग कशी दिसती डौलदार, चालताना हलविती
आवाजाने टवकारती कान, माझ्या आवाजाने टवकारती कान. गोरी 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 रत्नाची खाण, गोरी 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 रत्नाची खाण. माझी डवळी पवळी किती रत्नाची खाण, माझी डवळी पवळी किती दिसती छान. आता ती सगळी गोरं छोटी वासरं सगळं घेऊन चाललाय. रावण पाहतो, नारद त्याच्या कानात सांगतो, बघा त्याच्याकडे द्या लिंग. ह्याला वाटतं बरं आहे, छोटासा पोरगा आहे, आपलं काम करेल. ये रे, तू कुणाच आहेस? मी शंकर पार्वतीचा मुलगा आहे. काय करतोस? गुराख्याचं काम. मग त्याला का होतंय? कुठलंही काम करायला काही लाज नाही वाटून घ्यायची. हे मग माझं एक 10 मिनिटाचं काम आहे, घेतोस का? काय हे एवढं लिंग तुझ्या हातात धर. हो हो म्हणतो, धरतो की. पण मला ते जड झालं तर? मला जड वाटेल ते, मी नाही बाबा घेणार. नाही मग असं कर, तू 3 हाका मार. 3 हाका मार, तेवढ्यामध्ये मी नक्की परत येतो. फक्त संध्या करतो, नासा गेलो, नासा धावत आलो. ठीक आहे म्हणतो. बघ हं, 3ऱ्या हाकेला तू आला नाहीस तर लिंग इथं ठेवून जाणार. गेला रावण पळत पळत संध्या करायला. लिंग त्याच्या हातात दिलेलं आहे. आता गणराया हुशार आहे ना, बुद्धिमत्तेचं दुसरं आता उदाहरण आहे गणरायाच्या. तो गेला, अजून नदीपर्यंत पोहोचायचंय. रावण महाराज, रावण महाराज, लवकर परत या, माझा हात दुखायला लागला. एकदा बोलवलं. नारद पाण्यात चिरलाय, पटपट पटपट आंघोळ करू म्हणतोय. पुन्हा म्हणतो, रावण महाराज, रावण महाराज, पटकन या, आता माझा हात खूप जड झालाय. अहो ते लिंग खूप जड, ठेवतो बरं का खाली. नाही रे, थांब, आलोच, अजून एकच हाक राहिली आहे. परत नारदाने आपलं रावणाने स्नान केलं, पटकन बसलाय संध्येला. एका मिनिटात तुझं ध्यान लागलं, कारण ते रोज ध्यानही करायचं असतं. मग ध्यान लावलं आणि तेवढ्यात पण 3री हाक मारली. रावण महाराज, रावण महाराज, आता मात्र मी लिंग ठेवतो खाली, माझा हात दुखला. आणि पटकन खाली ठेवलं. रावण पळतच आलाय, ते ध्यान सोडून आला, कारण त्याला आवाज आला. आणि म्हणतो, अरे काय 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 हे काय केलं? त्याला चापट्या मारतो. जसं करायचं का? मी तुला काय सांगितलं होतं? मी येईपर्यंत थांब. हा म्हणतो, तुम्ही काय सांगितलं होतं? 3 हाका मारेपर्यंत थांब. अरे हो, पण गणपती हुशार कसा आहे? 2 हाकेमध्ये अंतर किती ठेवायचं नाही सांगितलेलं. किती वेळात येणार हे नाही सांगितलेलं. कोण पास झाला? गणपती. रावण नापास. आता तो काय करतो? ते लिंग हला दरा दरा थरा थरा हलवतो, असं मुरडतो, इकडून मुरडतो, इकडून. गणपती बाप्पा निघूनही गेला, कारण त्याची सगळी ती मायाच होती. कुठली गुरण कुठली पोरं, गेला निघून. आता श्रावण संतापलेलं आहे. ते जे लिंग होतं ना, ते मुरडलं गेलं, म्हणजे वाकडं झालं. तुम्ही जर कोणी गेला असाल सगळेजण, मुर्डेश्वरला हे महादेवाचं महाबळेश्वर, कारण तो महाबलवान असून सुद्धा त्याला ते काही हे करता आलं नाही, हलवता आलेलं नाही आहे, उचलता आलेलं नाही. आणि म्हणून हा रावण त्या ठिकाणी नापास झाला, हरला गेला आहे. आणि गणपतीचं बुद्धी कौशल्य आपल्याला त्या ठिकाणी दिसलं. असा हा गणपती तुम्हाला आम्हाला सुद्धा अशा कुठल्याही प्रसंगी छान बुद्धी देण्यासाठी आपण त्याची प्रार्थना करायची आहे. मंगलमूर्ती मोरया. आता मध्यंतर झालेलं आहे. भाग्यश्रीताई किंवा कोण जे असतील ते आता आपल्याला एक क्षणभर सगळ्यांनी संकीर्तन करायचंय. आता सगळ्यांना लावा हळदी कुंकू. मंगलमूर्ती. आता थोडीशी आपण हे करायची, प्रार्थना करायची. मोरया रे बाप्पा मोरया रे, 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 मोरया रे बाप्पा मोरया रे. म्हणायचे तुम्ही मोठे. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे
आता आपल्याला अजून छान गणपतीच्या जन्माची कथा ऐकायची आहे. तुम्ही म्हणाल सगळ्या गोष्टीच सांगताय का? पुन्हा तुम्हाला पण सांगायला संधी मिळेल. बघा, घरी जाऊन सगळ्यांना सांगाल, पालकांना घेऊन या सांगितलं होतं, आणलं का? आता काय झालं, एका स्पर्धेत, एका परीक्षेत गणराया पास झाला. सगळ्या देवांची खात्री पटली की आता गणपती म्हणजे आपली विघ्न दूर करणारा आहे. अहो, नाहीतर तो जर ईश्वर झाला असता, तो जर स्वर्गाचा आणि देवादिदेव झाला असता, तर कायमचे सगळे देव असे दुःखी झाले असते. आणि म्हणून आता एक गणपतीला जन्म का झाला हे सगळं मी तुम्हाला आधी कथा सांगितल्या, हे जन्मानंतरच्या सांगितल्या. पण आपल्याला माहिती आहे 4 युग झाली आणि 4 युगामध्ये, वेगवेगळ्या युगामध्ये गणपतीनं वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत. आपल्याला सत्ययुग आहे, सत्ययुगातली मी कथा आज तुम्हाला सांगणार आहे की सत्ययुगामध्ये त्यांनी विनायक, आणि त्याचंही नाव अत्यंत ताकदवार म्हणून महोत्कट असं त्याला नाव मिळालेलं आहे. तर त्या विनायकाची आज गोष्ट आपण कथा ऐकायची. नंतर त्यांनी मयुरेश्वर, म्हणजे मयूर हे वाहन होतं, आणि मयूरावर जो बसून आला तो पुढच्या युगामध्ये तो मयुरेश्वर म्हणून झालेला आहे. आणि गजानन म्हणून आपण जी नेहमी कथा ऐकतो, हत्तीचं त्याला सोंड लावलेली आहे, ते गजानन आपण याच्या आधीचं जे युग आहे त्याच्यामध्ये पाहिले नाही की? हां, वर्णन ते लावायचं. बरं, ठीक आहे, असू दे. आता बघा, ही विनायकाची कथा छोटीशी आहे, ऐकायची आहे आपल्याला मुलांनो. आणि कसा तो पुढे पराक्रम करतो ते आपण पुन्हा कधीतरी पाहूया. आज फक्त जन्माचीच कथा पाहिजे. पटकन घेऊ द्या. एक रुद्रकेतू नावाचा ब्राह्मण होता. ऐका सगळ्यांनी, आपल्याला पुन्हा पुढचे कार्यक्रम तुमचे घ्यायचे. रुद्रकेतू नावाचा ब्राह्मण होता आणि त्याची पत्नी शारदा म्हणून होती. अतिशय सुविद्य, वेदसंपन्न, सद्गुणी, सदाचरणी अशी ती जोडी होती. बरं, रुद्रकेतु हा नामे, रुद्रकेतु या नामे, ब्राह्मण अंगदेशीचा होता, ब्राह्मण अंगदेशीचा होता. सदाचाररत वेदाभ्यासी, सदाचाररत वेदाभ्यासी, सर्वा शक्ती देता, सर्वा शास्त्रे देता, रुद्रकेतु हा ब्राह्मण, रुद्रकेतु हा ब्राह्मण. आता तो सगळ्यांना शास्त्र शिकवायचा. त्याची पत्नी पण फार सुंदर होती, अगदी तुमच्या मुलींसारखी आणि मुलांसारखा तो रुद्रकेतू, क्या मोठ्या दादांसारखा, काकांसारखा. तर ती पत्नी कशी होती? विप्राची ती भार्या होती, विप्राची ती भार्या होती, नाम शारदा युवती, नाम शारदा युवती. रती समतीचे रूप सुंदर, रती समतीचे रूप सुंदर, हे दोघं जण सुंदर आहेत. त्यांना असं वाटतं आपल्याला छान मुलगा व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे? त्यांनी देवाची प्रार्थना केली
आणि त्यांना एका वेळी 2 मुलं झालेली आहेत. किती झाली? 2 मुलं झाल्यानंतर त्यांची नावं काय ठेवली बघा? नरांतक आणि देवांतक. नरांतक आणि देवांतक. नर म्हणजे माणूस, त्यांचा अंत करणारा तो नरांतक, आणि देव म्हणजे देव माहिती आहे, त्यांचा अंत करणारा तो देवांतक. हल्ली सुद्धा अशीच नावं ठेवतात की नाही? हल्ली तर एक फॅशन निघालेली आहे. आईचं नाव, वडिलांचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव एकत्रित करायचं आणि त्याच्यातनं मुलाचं किंवा मुलीचं नाव ठेवायचं. किंवा संस्कृत नाही माहिती, संस्कृतचा अभ्यास नाही करायचा, गुगलवर नाव विचारायचं आणि नाव ठेवायचं. माझ्या मैत्रिणी, माझ्या नात्यातली एक जण होती, दिवाळीच्या पाडव्या दिवशी मुलाचं बारसं होतं. आम्हाला बोलवलं. आम्ही म्हणलं सकाळी नाही आम्ही येऊ शकत, आम्ही संध्याकाळी येऊ. ठीक आहे, या संध्याकाळी. गेलो आम्ही संध्याकाळी. म्हणलं अभिनंदन, छान मुलगा झालाय, काय नाव ठेवलंस? अमोदो. काय ठेवलं? अमोदो. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. अमोदो. थांबा, चुकल्या आहेत, टाळ्या चुकल्या आहेत. गणपतीसारखं विचार करायचा की वाजवू का नको टाळी. शिक्षक असे आपल्याला फसवत असतात. आणि मग अमोद, अचा अर्थ माहिती आहे? नाही. अ म्हणजे नाही आणि मोद म्हणजे आनंद. जो आनंद देत नाही असा तो अमोद. अगं म्हटलं, तू इतकं नाव छान ठेवलंस, एवढी सगळ्यांना पार्टी दिलीस, पंचपक्वान्नाचं जेवण दिलंस, आणि त्याचं नाव अ मध्ये फक्त एक काना पाहिजे. आ मोद. आ मोदचा अर्थ काय? आ म्हणजे सगळीकडे, मोद म्हणजे आनंद, सर्वांना आनंद देणारा, सगळीकडे आनंद देणारा. असा लिही. त्याचं नाव शाळेत घालताना जर अमोद देशील ना, तर सगळे म्हणतील हा कुणाला आनंद देणार नाही, याला शाळेतच नको. आणि मग शेवटी तिला पटलं. आता हे चांगल्या नावाबद्दल सुद्धा असं फरक होऊ शकतो. आत्ता परवा एका मैत्रिणीचा फोन आला. अहो म्हणे, ताई मला ना नातू झालाय. नाही, नात झाली. नात का? हो. काय झालं? काय नाव ठेवलंस? श्लेष्मा. नाव ठेवलं श्लेष्मा. का? तर त्या नवऱ्याचं नाव शेखर का काहीतरी आणि तिचं नाव सुषमा, आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून नाव ठेवलं श्लेष्मा. कल्याण मस्तू, नाकातून घशातून येणारा श्लेष्मा, आणि ते श्लेष्मा. आणि पेढे पाठवते हो तुम्हाला पावशेर, खाऊन घ्या. म्हटलं हो खाते, पण आता तिला फोनवरनं कसे पेढ्याचं सांगू? अशी नावं ठेवू नका. कृपया करून ज्याला अर्थ माहिती असतील अशांकडनं समजून घ्यावं. म्हणून पूर्वी नाव असायचं, गुरूंना विचारायचं, त्यांनी सांगायचं, अशी नावं ठेवली गेली. आता यांनी खरं म्हणजे यांच्या लक्षात नाही एक नरांतक देवांतक नावं ठेवली. पण ती मुलं फार सुंदर होती, पराक्रमी होणार याची चिन्ह दिसत होती, दिसायला सुंदर होती. पर देवांपर्यंत बातमी गेली की या रुद्रकेतूला 2 मुलं झाली आहेत. नारद मुनी आहेतच पुन्हा प्रत्येक गोष्टीत. नारद मुनी येतात भेटायला, बघूया तरी यांची मुलं कशी सुंदर आहेत. आली. सगळ्या आईवडिलांना आनंद झाला. अरे म्हणे, नारद मुनी एवढ्या त्रिभुवनात फिरणारे आणि आपल्या घरी आले. त्यांचं पहिल्यांदा अर्घ्यपाद्य देऊन पूजन केलं, नमस्कार केला. अहो तुमची मुलं दाखवा ना. हो हो दाखवतो. एकाला बाबांनी घेतलं, एकाला आईला घेतलं. हे पहा आमची मुलं. हो फारच छान आहेत, हो गुणी आहेत, पराक्रमी होतील, शूर होतील, सगळ्यांना जिंकून घेतील. हो 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 सुंदर. मग काय करायला पाहिजे? पण तुम्हाला एक सांगतो, त्यांनी जरा शंकराची आराधना करायला. शंकराची आराधना 8 वर्षाची झाली बरं का ती मुलं. 8व्या वर्षी मुंज करायची, उपनयन करायचं, आणि त्याला त्या दोघांना शंकराची आराधना करायला वनात पाठवून दिली. वनात पूर्वी पाठवायचे, हल्ली कुठं हॉस्टेलला पाठवतात, बोर्डिंगला पाठवतात. गेले वनात. पण बघा ती मुलं फार हुशार होती. नारद मुनींनी सांगितले आणि आईवडिलांनी सांगितले, म्हणाल ते करायला तयार होते. एका पायाच्या म्हणजे एक पाय असा वृक्षासन करतात तसा, एका पायाच्या अंगठ्याच्या एवढ्याशा नखाच्या टोकावर त्यांनी 1 वर्षभर आराधना केली. आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
अशी प्रार्थना केलेली आहे. डोळे मिटून, आता आपल्याला 1 मिनिट डोळे मिटायला सांगते. मिटा डोळे सगळे, म्हणजे जरा तुमच्या सुळबुळी कमी होती. तर झालं, त्यांची प्रसन्न झाले. शंकर बघा, रावणाला प्रसन्न झाले, लिंग देऊन टाकलं. हे यांच्यावर प्रसन्न झाले आणि लगेच तिथं यांनी डोळे उघडले, काहीतरी कोणतरी आल्याचं कळले. आणि बघा, शंकराला आनंद झाला. तो शंकर कसा आहे? भाळी अर्धचंद्र माथी शुद्ध गंगा, भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा, लिंपिले सर्वांगा चिता भस्म, लिंपिले सर्वांगा चिता भस्म, लिंपिले सर्वांगा चिता भस्म. सगळ्या चिता भस्म लावलेला आहे. भाळावर अर्धचंद्र आहे, माथ्यावर गंगा वाहतीये आणि असा शंकर तिथे येऊन उभा राहिलेला आहे. आणि अरे म्हणतो, मुलांनो, तुमच्यावर मी प्रसन्न झालोय, तुम्हाला काय वर हवाय? सगळेच बघा, आता खरं राक्षस मागायचे की नाही वर. हिरण्यकश्यपूचं माहिती आहे तुम्हाला, मला याच्या हातून मरण नको, मला त्याच्या हातून नको, मला या वेळेला नको, मला त्या वेळेला नको. ती कथा नाही सांगत. आता हे काय म्हणतात, आम्हाला दोघांना जे करू, जे काम करू त्याच्यात यश मिळायला पाहिजे. आम्हाला कुठल्या माणसाने मारलं नाही पाहिजे, म्हणजे नरांतक हेच आहेत, म्हणजे हे मारणार. आणि आम्हाला कुठल्या देवानी मारलं नाही पाहिजे. आणि जिथं जाऊ तिथं मला यश मिळायला पाहिजे. शंकर बाबा सगळ्यांना हो म्हणतात. तथास्तु झालं. लगेच हे जरा मोठे झाले. आणि मोठे झाले की यांनी काय केलं, देवांतकणी नरांतकानी पृथ्वी जिंकली सारी. पण आता तो नरांतक आणि देवांतक भाऊ भाऊ समोर आलेत. हे काय करायचं काम, तू काय करणार, मी काय करणार. मग हा काय म्हणतो, देवांतक काय म्हणतो, देवांतक म्हणे नरांतकासी, देवांतक म्हणे नरांतकासी, तू जिंकावे पृथ्वी तळासी, तू जिंकावे पृथ्वी तळासी. मीही जिंकीन, मीही जिंकीन इंद्रपदासी, मीही जिंकीन इंद्रपदासी, तू जिंकावे पाताळासी, तू जिंकावे पाताळासी. यावरी जिंकून त्रैलोक्याते, यावरी जिंकून त्रैलोक्याते, उपभोगूया, उपभोगूया ब्रह्मांडाते, उपभोगूया ब्रह्मांडाते, उपभोगूया ब्रह्मांडाते. सगळं ब्रह्मांड म्हणजे 14 ब्रह्मांड आहे, 14 भुवन, खाली 7 वर 7. सगळ्यांना जिंकून आपण दोघंजण मस्तपैकी आता उपभोग घेऊया. नरांतकाला सांगितलं, तू पृथ्वीला जिंकून घे, पाताळाला जिंकून घे, मी जातो स्वर्गात आणि सगळ्या देवांना जिंकून घेतो. बघा, खरं म्हणजे ब्राह्मण आणि त्या साध्वी स्त्रीचे, पत्नीचे हे 2 चांगली मुलं. छान शिकली असती तर काय बिघडलं असतं, पण अशी तरच चुरस लावली, तू हे जिंक, मी ते जिंकतो. आणि निघाले, चालले जिंकायला. मग आता ते सगळं ऐकल्यानंतर देव घाबरून गेले ना, कारण त्या देवांतकानं काय केलं, इंद्राचं वज्र फोडून टाकलं, सगळ्या देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. नरांतकानं सगळ्यांना, सगळ्या पृथ्वीवर हैराण करून टाकलं. सगळे राजे जिंकून घेतले, सगळ्यांचं आधिपत्य करायला लागलेलं आहे, पाताळातही गेलेलं आहे. आणि मग आता काय करायचं, आता गंमत अशी झाली की सगळे हैराण झाले, सगळे हैराण झाले. आणि शेवटी कुठे जागाच उरली नाही, सगळी जागा त्यांनी काबीज करून घेतली बरं का. पण सगळे राजे आता विचार करतात, आपण कुणाचा तरी आधार घेतला पाहिजे, आपल्यावर कुणीतरी उपकार करायला पाहिजे. आणि म्हणून ते बघतात, सगळीकडे नरांतकाचं राज्य, सगळीकडे नरांतकाचं राज्य. पण एक असा आश्रम होता बरं का, आणि एक आश्रम होता, खूप झाडी दाट होती, त्यामुळे तो आश्रम कळतच नव्हता. आणि मग त्या आश्रमाच्या ठिकाणी ते सगळे राजे आलेले आहेत. ओळखतात कशावरनं आश्रम आहे, आश्रम तो ऋषीवर यांचा, ब्रह्मासुत कश्यप यांचा, आश्रम तो ऋषीवर यांचा, ब्रह्मासुत कश्यप यांचा. ज्ञानवान यज्ञ महान, शिकती बटू छोटे दान,
ज्ञानयज्ञ यज्ञ महान छोटे बटू सान सान निबिड ऐशावनात राजे येतात अदिती भार्या ऋषींची झाली माता शिष्यांची अदिती माता ऋषींची झाली माता शिष्यांची. आता अदिती म्हणजे ती त्या ऋषींची भार्या आहे. कश्यप ऋषी ब्रह्माचेच पुत्र असतात. तुम्हाला गोष्टी माहिती असतील, वामन अवतार घेतलेला आहे त्याच अदितीच्या पोटी. त्या अदितीला आनंद होतोय, पुढं सांगणार आहे आता, पण ती इतकी सुंदर आहे. या दोघांच्या आश्रमामध्ये सगळे राजे आलेत आणि ते सांगतायत, काय सांगतायत, अहो करा काही उपाय खचितची, करा काही उपाय खचितची. हरोनिया हरण करी भक्तजनांची विघ्ने वारी. असा कोणीतरी आम्हाला पाहिजे की आमच्या भक्तांची, आमची सगळ्यांची विघ्न हरण करणारा. अहो म्हणे त्यांनी इतका धुमाकूळ घातलाय, आम्हाला जगू देत नाहीये, सगळ्यांची हत्या करतायत, सगळ्यांची घरं मोडतायत, सगळ्यांवर अतिक्रमण करतायत. मग म्हणे काय, आणि तिकडे देवांच्या इथे सगळे देव घाबरून गेले. इंद्राला तर पराभूत केलंच आहे, सगळ्या देवांवर त्यांनी कब्जा घेतला देवांतकांनी. मग आता काय करायचं, 5च मिनिटं राहिली. तर म्हणे काय करायचं, सगळी अंदाधुंदी चाललेली आहे. आणि मग गुरुवर्य ऋषीवर्य याच्यावर काहीतरी उपाय करा आणि आम्हाला या संकटातनं सोडवा. विघ्ने वारी आहे की नाही आता ऋषींची, आणि सगळ्या पृथ्वी तलावर पाताळामध्ये 14 भुवनावर संकट आलेलं आहे. मग आता काय करायचं. ती आदिती फार हुशार आहे. आपल्या महिला सगळ्या हुशार असतात, आई जास्त हुशार असतात, बाबा पण असतात, पण महिला नेहमी काहीतरी असा शोध लावतात की काय करता येईल. मग ती आदिती माता काय म्हणते, ऋषीवर्य असा पुत्र आपल्या पोटी जन्माला आला तर, आणि तोच जर सगळ्यांना ठार मारेल तर, सगळ्यांचं संकट निवारण करेल तर, म्हणे मलाच पुत्र व्हावा अशी माझी फार इच्छा आहे. ऋषीवर्य म्हणतात, हो इतकं सोपं आहे, छान आहे कल्पना तुझी, कल्पना चांगली आहे. अदितीचे ऐकून वचन कश्यपाचे प्रमुदित मन, काय कार्य होईल तुझ पुत्र गुणनिधान. तपा वाचुनी संभवे मुळीच जाण. कुठल्याही गोष्टीसाठी तपश्चर्या करायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपल्याला 9 महिने किती तप करावं लागतं. तसं आता ते सांगतात, अगं पुत्र होणं एवढं सोपं नाही आहे. मग काय करायचं, मला तर पुत्र व्हावा लवकर वाटतंय आणि या सगळ्या पृथ्वीवरचं दुःख, सगळ्यांचं संकट निवारण करावंसं वाटतंय. मग ते काय म्हणतात, अगनियम पाळावे जरी म्हणसी माता व्हावे, नियम पाळावे जरी म्हणसी माता व्हावे. विचार उत्तम आचार सुंदर, विचार उत्तम आचार सुंदर. मनी नसावी कधी दुराशा, मनिक नसावी कधी निराशा. स्वातंत्र्याची उषा, स्वातंत्र्याची उषा. माता व्हावे नियम पाळावे जरी म्हणशी माता व्हावे. माता व्हावे जरी म्हणशी माता व्हावे. नियम पाळावे जरी म्हणशी माता व्हावे. अगं तुला वाटते ना, मग नियम पाळावे लागतील, काही व्रत करावं लागेल आणि मन शांत ठेवावं लागेल. 9 महिने जेव्हा तू सगळी साधना करशील त्यावेळेला तुला छान पुत्र होईल. मग काहीतरी साधना करायला पाहिजे. ते म्हणतात तू गणराय म्हणजे तू गजाननाचीच प्रार्थना कर. मग काय करायचंय, वनामध्ये जायचं ठरलं. वनामध्ये जायचंय आणि 1 वर्षभर म्हणजे
9 महिने गेली असेल ती, वर्षभर तिनं तपश्चर्या केली. ओम गं गणपतये नमः, ओम गं गणपतये नमः, ओम गं गणपतये नमः. तिनं पतीचं वचन ऐकलं, वनाला गेली, तपश्चर्या केली आणि आनंदाची गोष्ट ती गर्भवती राहिली. गर्भवती राहिलेली आहे, वनामध्ये, वनातून आश्रमात परत आलेली आहे. सगळ्या तिथे अनेक ऋषीपत्नी असायच्या. त्या ऋषीपत्नींनी तिचं डोहाळ जेवण केलं. खूप आनंद झाला सगळ्यांना. आणि मग तिचं तेज इतकं अलौकिक दिसत होतं. गर्भवती राहिली स्त्री की तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज येत असतं. आणि त्या अनुष्ठानामुळं तिच्या चेहऱ्यावर तेज आलं, कांती आली. सगळ्या महिलांनी त्याचं कौतुक केलेलं आहे. आणि मग आता आपल्याला गणेशाचा जन्म होणार आहे. तर आजचा माघ महिन्यातला चतुर्थीचा दिवस. पण तो गणेश अगोदर तिच्या समोर येऊन उभा राहतो. त्याला आवडती ही माता आणि तो म्हणतो, माते मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुला काय पाहिजे सांग. त्याचं तेज एवढं तेजस्वी होतं. रूपात, गणेश रूपात तिनं दर्शन दिले बरं का. आधी दर्शन दिले, मग तो जन्म होणार आहे. तर म्हणे, अरे देवा, तुझं हे रूप, तुझं हे तेज मला सहन होत नाही आहे, तू जरा सौम्य रूप धारण कर. तो म्हणतो ठीक आहे, पण काय हवंय तुला. अरे म्हणे, सगळ्या भूमीवर आकांत मांडलेला आहे त्या नरांतकानं, तर म्हणून ना मला तुझ्यासारखा एक छान पुत्र हवाय. आणि म्हणून मी तुझी प्रार्थना करते, मला एक तुझ्यासारखा सुंदर पुत्र दे. तो म्हणतो तथास्तु, तुला पुत्र होईल. मी तुझ्याच पोटी जन्म घेईन. जसा वामनाने घेतलेला आहे आदितीच्याच पोटी, तसा या श्री गणेशाने. आता तुम्ही म्हणाल तिकडं पार्वतीची गोष्ट मागच्या वर्षी सांगितली आणि आत्ता काय सांगताय, आदिती माता होती. प्रत्येक युगामध्ये वेगळं रूप त्यानं घेतलंय आणि त्याप्रमाणे. आता तिकडे देवांची पण अवस्था, देवांनाही वाटायला लागलं, अरे छा, काहीतरी उपाय करायला पाहिजे. मग पुन्हा सगळे सांगतात की या गणेशाची आपण प्रार्थना करायला पाहिजे. आणि मग गणेशाची सगळ्यांनी सुद्धा प्रार्थना केली. आणि नंतर त्यांना समजलेलं आहे, गणेश त्यांनाही सांगतो, भिवू नका, घाबरू नका, मी कश्यप ऋषींच्या आश्रमामध्ये आदिती मातेच्या पोटी जन्म घेणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचं संकट निवारण करणार आहे. मग सगळे देव आनंदित झाले आणि ते आता वाट बघतायत, आता गणेशाचं जन्म होणार आहे. चला, आपल्याला गणेशाची आता हे करायचं आहे, पाळणा म्हणायचं आहे. कुणीही उठायचं नाही, जागेवरनंच म्हणायचं आहे, जागेवरनंच प्रार्थना करणार, आरती कर. हो, मग लावायला सांगितलं. हां, मग घाला ना आता त्याला पाणी. आम्ही बाळा जोजोरे सुरू करतो इथूनच. एकदा ते धरोनी अपरेश करी हे म्हणा ना याच्यामध्ये. हां हां, ठीक आहे, शेवटच आहे. अमर कुसुमदन वर्षती तननन करुणी सकल गंधर्व सुरमुनी सकळ ही झाले आनंदाचे महापर्व. आता सगळ्यांनी इथूनच माझ्या मागून फक्त बाळा जोजोरे म्हणा, बाकीच्या 2 ओळी मी म्हणणार आहे. आता गणेशाचा जन्म झालेला आहे, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. मंगलमूर्ती मोरया, विनायक महाराज की जय. बाळा जो रे, बाळा जो रे, विनायका विनायका आदिरूप ओंकारा. बाळा जो रे, मंगलमूर्ती तुझ स्मरता सकळ बुद्धी दातारा. टाळ्या वाजवा. बाळा जो रे, बाळा जो रे, सुरमुनी
सुरमुनी सकळही सुरमुनी सकळही विघ्न विघ्न निवारिता तुझ नमिता सकलासी बाळा जो रे बाळा जो रे बाळा जो रे मंगलमूर्ती मोरया गजानना 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 श्री गजानना 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 श्री गजानना गजानना श्री गजानना विनायक नाव ठेवलेलं आहे महोत्कट विनायक की जय महोत्कट विनायक की जय महोत्कट विनायक की जय धरोनिया हर्ष करी नाही एवढंच म्हणा फक्त ह्याच्यात म्हणा धरोनिया हर्ष करी भक्तजनांची विघ्ने वारी भक्तजनांची विघ्ने वारी दरोनिया हर्ष करी भक्तजनांची विघ्ने वारी ह्याची दान दे का देवा म्हणा तुम्ही म्हणा ह्याची दान ह्याची दान दे का भैरवीमध्ये तुम्ही म्हणा ह्याची गा देवा पुन्हा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा ह्याची दान देवा देगा विसरण व्हावा देवा विसरण व्हावा आवडी सर्व गोडी ह्याची सर्व गोडी माझी ह्याची सर्व गोडी न लगे मुक्ती आणि संपदा संग देई घरा संत संग देई घरा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी ह्याची दान देवा देवा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा झाले 2 मिनिट फक्त प्रार्थना आहे आणि आरती झाली की तुमचा कार्यक्रम घ्यायचा आहे मुलांनो खूप सगळ्यांनी सहकार्य केलं आहे एवढे मोठ्या संख्येनं हजर झाला आहेत आणि असंच कथा ऐकून आईवडिलांची सेवा करायची मगाशी एक सांगायचं राहिलं आपल्याच गावातले उपासनी म्हणून गुरुजी आहेत म्हणजे ते त्या कथेच्या ओघात सांगायचं होतं पण सगळ्या महिलांना आणि सगळ्या मोठ्या लोकांसाठी आणि तरुणांसाठी एक छोटासा संदेश त्यांनी तोच सांगितला आहे की ज्योतिषशास्त्राचं मला ते सांगायचं होतं कोणीतरी येतं आणि मोठं संकट आलं हे कसं आम्हाला दूर करता येईल त्यांनी सांगितलं फक्त आईवडिलांची सेवा करा अहो तुम्ही ज्योतिष सांगताय का आईवडिलांची सेवा अरे म्हणे सगळे ग्रह नक्षत्र हे सगळे आपल्या आईवडिलांच्यावरच अवलंबून असतात तेच आहेत वडील म्हणजे सूर्य आई म्हणजे चंद्र आणि त्या दोघांचीच सगळ्या ग्रहांवर छाया पडते किंवा शक्ती असते आणि म्हणून फक्त घरामध्ये जी मोठं माणसं असतील त्यांची सेवा करा त्यांना प्रेम द्या 4 पिढ्यासुद्धा एका ठिकाणी आनंदानं नांदतायत अशी उदाहरणं आपल्या ठिकाणी आहेत आणि तीच आपण संधी किंवा तोच आपण हे घेऊया आता झालंय कीर्तन शेवट गोड करा मनी धरा या जानकीच्या वरा कीर्तन संगीत वाजवा करटाळी नाम घोषे वाचता होय होळी कल्याण साम्राज्य सुखराजी अवघे उठा ओवाळा राघोबासी अवघे उठा ओवाळा गणेशासी आरती म्हणणार आहे इथूनच आरती करते तुम्ही तिकडं ओवाळा जय जय देव गणेश जय 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 परमेश गौरी शंकर नंदन शरणानक सुर मुनिजन सचराचर संरक्षण भक्तवृंद हृदये
कीर्तिमती दाता पाहि पाहि विश्वे जय जय देव गणेश जय जय देव गणेश जय 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 परमेश गौरी शंकर नंदन चरणानत सुरवुनी सचराचर संरक्षण भक्तवृंद हृदये जय जय देव गणेश ओंकारस्तव वेदांतस्तव परमाची शक्ती परमाची शक्ती मंगलमय संदेश जय जय देव गणेश जय 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 परमेश गौरी शंकर चरणानत सुरवुनी सचराचर भक्तवृंद हृदये जय जय देव गणेश जय जय देव गणेश कायेन वाचा मनसेंद्रिय निर्वा बुद्ध्यात्मना हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे जा जा